सगळ्यात आधी एका मानव प्राण्याने दुसऱ्या मानवाशी जर संवाद साधण्यासाठी कुठलं माध्यम वापरलं असेल तर ते म्हणजे चित्र. ज्यावेळी शब्दही नव्हते आणि लिपीही नव्हती त्यावेळी संवादाची आणि सगळ्यात व्यक्त होण्याची भाषा म्हणजे चित्र. चित्र केवळ रंग आणि आकार यांची मांडणी नसते, तर चित्र हे व्यक्त होत असतं. चित्रामागे एक विचार असतात. पण अशा या विचार व्यक्त करणाऱ्या चित्रांना आणि चित्रकारांना या भारतीय समाजामध्ये तेवढी प्रतिष्ठा, तेवढं नावरूप आहे की नाही, काय आहे परिस्थिती, लोकांमध्ये त्याची जाण आहे की नाही, हे सगळं व्यक्त करण्यासाठी किंवा याच्याबद्दलचा विचारमंथन करण्यासाठी सिंधुदुर्गातली अखंड लोकमंच ही संस्था गेल्या 2 वर्षांपासून चित्रकारांचं एक अभिनव वर्कशॉप आयोजित करते आहे की ज्यामध्ये केवळ महाराष्ट्रातलेच नाहीत तर इतर राज्यातले सुद्धा नामवंत चित्रकार सहभागी होतात. यावेळी सुद्धा असंच एक अभिनव वर्कशॉप चित्रकारांचं कणकवली जवळच्या एका असरोंडी गावाच्या खेड्यात या अखंड लोकमंच संस्थेने आयोजित केलेलं आहे. आणि याच वर्कशॉपमध्ये महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचेही नामवंत आर्टिस्ट इथे येऊन आपापली चित्रकला सादर करतायत. या चित्रकारांशी आपण संवाद करणार आहोत. चित्रकार या आयोजक जे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि नामवंत चित्रकारांकडूनही जाणून घेणार आहोत की चित्र नेमकं काय सांगतं. हे जे संमेलन म्हणजे वर्कशॉप्स घेतलं जात आहे त्या अखंड लोकमंच ह्या संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक आता माझ्याबरोबर आहेत. त्यांना विचारणार आहोत आपण काय. नामानंद, मुळात हे जे संमेलन तुम्ही आता म्हणजे वर्कशॉप घेतलंय त्याची काय मुळात गरज वाटली तुम्हाला, हे कशासाठी घेताय? भारतात सगळ्या इतर कला ज्या आहेत त्यांचे संमेलन होतात. साहित्य संमेलन होतं, नाट्य संमेलन होतं आणि इतर बरीच संमेलन होतात. फक्त आपल्याकडे कलाकारांचं, चित्रकारांचं ह्या मितीपर्यंत संमेलन म्हणून झालेलं नाही. होतात ती त्यांची ॲन्युअल एक्झिबिशन किंवा कॅम्प, आणि ते सुद्धा व्यावसायिक कॅम्प होतात. सामाजिक भूमिका घेऊन म्हणून एक कोणीही मांडायला तशा अर्थाने सार्वत्रिकपणे येत नाही, एकत्र येत नाहीत. संमेलन व्हावं, कलाकारांनी एकत्र येऊन सामाजिक भूमिका घ्यावी आणि समाजाचे प्रश्न मांडावे. व्यक्तिगत प्रश्नांपेक्षा ते सामाजिक प्रश्न घेऊन त्यांनी व्यक्त व्हावं, ह्या हेतूने आम्ही एकत्र येत आहोत. आणि दुसरा भाग म्हणजे की भारतातल्या एकूणच चित्रकलेचं जे आता आपण ज्याला स्थान म्हणू ते नेमकं काय आहे, की भारतीय समाज रचनेत त्याला किती मान्यता आहे, की समाजात किती त्याचा अवेअरनेस आहे, हे बघितलं, तपासलं तर थोडी निराशा येते आपल्या पदरी. आणि दुसरा भाग म्हणजे ते वाढावं, लोकांच्या मनात त्याचा, सामान्य भागात म्हणजे ग्रामीण भागात त्याचा अवेअरनेस वाढावा, ह्या हेतूने आम्ही हे घेतोच आहोत. आणि संमेलनाबद्दल बोलायचं झालं तर पहिल्यांदा भारताचं म्हणजे हे जे आहे म्हणजे सगळं की भारत आणि चित्रकला म्हणजे भारतीय चित्रकला ही किती महत्वाची आहे या सगळ्या आता याच्यामध्ये, की ज्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, वाटतं का तुम्हाला? हा, दुर्लक्ष झालेला वाटतोच. कारण भारत जर महासत्ता बनायचा प्रयत्न करत असेल, आणखीन भारत भौगोलिक दृष्ट्या समृद्ध असेल चीनपेक्षा, आणि चीन आपल्यापेक्षा भौगोलिक दृष्ट्या कमकुवतच आहे तसं म्हणा, किंवा तत्वज्ञान सुद्धा चीन हे भारतीय तत्वज्ञानावरतीच आधारलेलं आहे भारतीय समाजाची रचना. तर चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त असताना, भारत भौगोलिकदृष्ट्या समृद्ध असताना प्रगती चीन का करतं? लोकसंख्येचं कारण सांगितलं जातं आपल्याकडे ज्या एकूण समाजाने, तर लोकसंख्या चीनची सुद्धा जास्त आहे. मग चीन का प्रगती करतं? चीनमध्ये डिझायनिंगला रिस्पेक्ट आहे, तो रिस्पेक्ट भारतात नाही आहे. आणि कलाकार, मला वाटतं की अगदी इतर कलांच्या खाली येतो, तो कलाकारांना रिस्पेक्ट नाही आहे. समाजात ती जी प्रतिष्ठा मिळायला हवी कलाकारांना ती मिळत नाही. आणि कलाकारच मुळात एकत्र येऊन सामाजिक भूमिका एकत्र येऊन मांडणं, व्यक्तिगत ते व्यक्त होत असतील. पण इथे जर गुणवत्ता आपण म्हटली किती भरलेली आहे आणि त्या गुणवत्तेचा कस जर लावायचा असेल, ती गुणवत्ता पुढे आणायची असेल तर काय करता येईल अशी याच्यामध्ये? उलट कलेच्या बाबतीत ती ठासून ग्रामीण भागातच भरलेली आहे. भारतीयत्व ज्याला आपण म्हणतो ते भारतीयत्व लोककलेनेच जास्त अगदी ज्याला आपण जोपासलं ह्या मितीपर्यंत. आपली स्वतंत्र ओळख, स्वतंत्र भारतीयत्व जर कुठे मिळत असेल तुम्हाला तर ते इथल्या लोककलेत मिळतं. ती लोककला सुद्धा इथल्या मुख्य प्रवाहातून बाजूला दिसते.
सगळ्यांनी सारख्या पातळीवर एकत्र यावं येताना सुद्धा असं म्हणतायत नामानंद मोडक चित्रकार आहेत ज्यांनी आयोजित केलेलं आहे संमेलन. आणि यानंतर या संमेलनामध्ये जे चित्रकार सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी पण आहेत, अनेक कमर्शियल आर्टिस्ट पण आहेत. ते काय म्हणतात त्यांच्या चित्राबद्दल ते आपण बघू. या वर्कशॉपमध्ये एक वैशिष्ट्य असं आम्हाला आढळलं की यामध्ये वेगवेगळ्या आर्ट कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. याच वर्कशॉपमध्ये हा एक आता चित्र मी तुम्हाला दाखवतोय, ते स्ट्रगलर हा विषय घेऊन या रयजा कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याने हे रेखाटलेलं चित्र आहे. आणि काय आहे स्ट्रगल, संघर्ष म्हणजे काय, ते त्याचे जे विचार आहेत ते विचार तो या आपल्या चित्रातून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. असे अनेक विद्यार्थ्यांनी, अनेक आर्टिस्टनी आपापले नवीन विचार घेऊन चित्राच्या माध्यमातून ते व्यक्त होऊ लागलेले आहेत. हा जो स्ट्रगल जो आहे हा विषय तू घेऊन हे चित्राची मांडणी केलेली आहे. काय आहे या चित्रात, काय सांगू पाहतोयस तू? सर, मला असं वाटतं की चित्रकार म्हणून जगत असताना आपलं समाजाशी काहीतरी देणं घेणं लागतं. आणि माणूस हा समाजशील प्राणी असल्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये समाजामध्ये अनेक घटना घडत असतात. तर मला ह्या चित्रामधून असं दाखवायचं आहे की मी किंवा इतर व्यक्ती जगत असताना समाजामध्ये जगत असताना तो स्वतः स्ट्रगलर असतो. मी पण जगत आहे हे ॲज अ स्ट्रगलर म्हणूनच जगत आहे. त्याच माझ्यासारखंच मी अनेक 3 फिगर दाखवलेले आहेत जे स्ट्रगलर आहेत. मी त्यांना उपाशी दाखवण्यासाठी त्यांच्या पोटांना खोल खड्डा दाखवलेला आहे. आणि ते उपाशी माणसं पोटाला हात लावून तिकडे फळांच्या ढगाकडे बघतायत केविलवाल्या नजरेने. आणि ते मला कसं मिळेल यासाठी धडपड करतात. आणि या धडपडीमध्येच नकळत भूक माणसाकडून काय करून घेते यासाठी ते एकमेकांचे पाय खेचतायत, हात खेचतायत की ते फळ फक्त मलाच मिळायला हवी. आता याच वर्कशॉपमध्ये एका विद्यार्थ्याने काढलेलं हे चित्र आहे, चित्रकाराने. तर हे चित्र बघून मला तर असं कळतंय की हा इथे एक माणूस आहे, हा जखडलेला आहे. आणि हा कशाने जखडलेला आहे तर तो इथे 100 रुपयाची नोट आहे बघा. इथे 100 रुपयाची नोट दाखवलेली आहे आणि हा अगदी जखडलेला आहे. म्हणजे पैसा आणि माणूस यांचा काहीतरी इथे संबंध या चित्रामध्ये दाखवलेला आहे. ज्या चित्रकारांनी हे चित्र काढले त्यांना आपण विचारणार आहोत. तुझं नाव काय, तू कुठून आलास आणि या वर्कशॉपमध्ये पहिल्यांदा देतोयस का, आणि हे थोडक्यात हे चित्र काय सांगते? माझं नाव चंद्रशेखर सावता जाधव. मी मुंबईहून आलो आहे आणि रयजा स्कूल ऑफ आर्ट तर्फे. आणि मी फर्स्ट टाइम या वर्कशॉपला आलो आहे. आणि माझ्या पेंटिंगमध्ये मला दाखवायचं होतं मीन्स आजकालच्या जगात सर्वात इम्पॉर्टंट झालेली गोष्ट मीन्स पैसा. आणि त्याला कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन नाही, काही नाही. मीन्स त्या पैसा कमवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, काही म्हणजे मीन्स काही करू शकतो. आणि इतका इम्पॉर्टंट माणसाला पैसा झाला की अक्षरशः त्या पैशाने माणसाला एवढंच जखडलं की आज कोणताही सुख घेण्यासाठी असू दे, कोणतीही मजा घेणं असू दे, इव्हन खाण्यासाठी का असे ना. तर पूर्वीच्या जमान्यात असं काय नव्हतं, पण हल्लीच्या जमान्यात असं झालं मीन्स प्रत्येक गोष्टीसाठी पैसा पैसा आणि पैसा. तर त्यामुळे तो पैसाने अक्षरशः माणसाला बांधलेलं आहे. हे आता तू हे काढलंयस पेंटिंग, ही एक मुस्लिम स्त्री आणि तिचं बाळ दाखवलंयस. हे काय काय कुठला प्रयोग आहे हा? कलर एक्सपेरिमेंट म्हणून करते मी हे. आणि त्याकरता एक्सपेरिमेंट करता मी ते 2 फॉर्म घेतलेले आहेत. स्त्री आणि मूल, माता आणि ते मूल तिचं दाखवलं आहे. पण त्याकरता एखादी साधी स्त्री निवडण्यापेक्षा मला जास्त मुसलमान स्त्रीचं कॅरेक्टर जास्त आवडतं. कारण ते गुरखा वगैरे वेगळं काहीतरी असतं त्यांच्यामध्ये, नवीन पाहायला मिळतं. ॲक्च्युली ते असतात नेहमी काळ्या रंगामध्येच असतात, पण ते काळा रंग सोडून फक्त तो गुरख्याला देण्यापेक्षा आणि तो दिलाय फक्त की एक कळावं म्हणून. आणि मग बाकीचा जो रंग आहे ही कलर स्कीम थोडी ग्रे टोनमध्ये जाणारी, एक मायूस अशी देणारी. हां, तिचं आयुष्य एक म्हणजे काय ते म्हणजे हे कलर्स ह्या चित्रामधले कलर्स खूप महत्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि कलर घेऊन त्यात एक्सपेरिमेंट करून नवीन काहीतरी करण्याचा म्हणजे रंगांच्या माध्यमातून तू बोलू पाहते. या वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्या चित्रकारांचे चित्र आणि त्यांचे विचार आपण ऐकलेत. पण या
वर्कशॉपच्या मागे काय नेमकी भावना आहे आणि भारतीय चित्रकलेविषयी एकंदर या संमेलनात सहभागी झालेल्या चित्रकारांचे काय विचार आहेत ते आपण ऐकणार आहोत एका ब्रेकनंतर. इसरोंडी या छानशा खेड्यातल्या या वर्कशॉपमध्ये म्हणजे जे आता जे वर्कशॉप घेतलं गेलं आहे त्याच्यामागे ज्यांची प्रेरणा आहे किंवा ज्यांचं मार्गदर्शन आहे अशा 3 नामवंत चित्रकार आपल्याबरोबर आहेत. गोव्याचे आहेत राजेंद्र उसपकर, त्यानंतर मुंबईचे सिनियर आर्टिस्ट आहेत मुकुंद गावडे आणि सुरेंद्र जगताप सर पण आहेत. या तिन्ही नामवंत आर्टिस्टना आपण विचारणार आहोत की काय आत्ताची चित्रकला कुठे आहे, काय करायला हवं आहे आणि अशा वर्कशॉपमधून अशा वर्कशॉपचा काय फायदा होऊ शकतो भविष्यात. मुकुंद गावडे सर, सगळ्यात आधी तुमच्याकडे येतो. जो कुठचा एरा असतो त्याच्यात महत्त्वाचं काम असतं ते तरुणांचंच असतं. भले ते शिकाऊ असतील, तयार झालेले असतील, कार्यरत असतील आणि बाकीच्यांचा जो काय अगोदरचा रेटा असतो सगळा, तो रेटा सगळा घेऊनच ते पुढे आलेले असतात आणि त्याच्यामधूनच निर्माण झालेले असतात. ते काय वरून पडलेले नसतात. तर हे जे लिंकअप असतं ते लिंकअप असतं, पण महत्त्व असतं ते खरं म्हटलं तर तरुणांनाच. आणि ऑफकोर्स जे वयाने झाले असतील पण मनाने तरुण असतील त्यांचंही काम तेवढंच चांगलं असतं, कारण ते त्या पिढीशी जुळवून घेत असतात. ते त्यांना नुसतं शिकवायच्या भानगडीत पडत नाही किंवा मी सांगतो ते कर असं सांगत नाही. ते उलट सांगतात की तुम्ही मोकळे व्हा, तुम्ही तुम्हाला शोधा. मला वाटतं कोलतेनी पण आम्हाला तेच सांगितलं. मी काय तसं त्यांच्याकडे डायरेक्ट शिकायला कधीच नव्हतं, पण आमचे जे काही देवाणघेवाण व्हायची, नाही मुकुंद तुला पाहिजे तसं कर, तुझे डिसिजन्स तू घे. आता याला किती स्कोप आहे, म्हणजे आत्ताच्या विकसनशील भारतामध्ये चित्रकला ही किती याला किती स्कोप आहे आता? चित्रकला तसा मोठा सब्जेक्ट आहे आणि तुम्ही सांगता ते म्हणजे जर मुलांना आता जी पिढी आहे तर त्यांना संदेश म्हणजे ड्रॉइंगकडे का वळावं हे सांगायचं झालं तर ते त्याच्यात पुष्कळ म्हणजे एक ड्रॉइंग शिकलं म्हणजे फाईन आर्टिस्ट झालं तसं नाही. तुम्हाला फॅशन डिझायनिंग आहे, इंटिरियर आहे, आर्किटेक्चर आहे, इंजिनिअरिंग आहे, कुठल्या पण क्षेत्रात चला की हे ड्रॉइंग हे कंपल्सरी आहे, स्केचिंग ड्रॉइंग. आणि मी ह्या जो ड्रॉइंग आणि ह्याच्यावर जादा भार देतो, कारण नॉट फॉर जस्ट टू सर्वाय बट इट इज इम्पॉर्टंट फॉर अदर थिंग्स ऑल्सो. की तुम्हाला एक लाईन भेटली की तिचा कसा वापर करायचा हे पण एक महत्त्वाचं असतं. आणि ते या आमच्या त्या तिघामधून जे आम्ही या स्टुडंटचे थ्रू तुमच्या मीडियाच्या थ्रू आम्ही लोकांना पण सांगू इच्छितो की त्या लोकांनी हे असं म्हणजे असं गृहीत धरू नका की आर्ट म्हणजे असं आदल्यासारखं नाही आहे, बदललेलं आहे. आणि त्यांनी ते पुढे म्हणजे मुलांना असं काय सांगतात की तुम्ही ब्लॅक लिस्टेड वगैरे करतात, ते सोडून द्यायला पाहिजे. आता मला अभिमान वाटतो अख्ख्या भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये कला संचालनालय नाही, केवळ महाराष्ट्रामध्ये कला संचालनालय आहे. ते जे कलेचं शिक्षण आणि कलेबद्दल सगळं मार्गदर्शन करतं. पण अख्ख्या भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र त्यांची प्रत्येक राज्याची कला अकॅडमी आहे, पण महाराष्ट्रामध्ये नाही. ती कला अकॅडमी प्रत्येक राज्यामध्ये ते आपापल्या त्या शाळेपासून लहान मुलांपासून ते कला महाविद्यालयापर्यंत सर्वांना कलेबद्दल मार्गदर्शन करतात, त्यांचे वर्कशॉप घेतात, कार्यशाळा घेतात आणि मार्गदर्शन करतात. या चित्रकलेकडे आणि विशेषतः भारतीय चित्रकलेकडे कसं पाहिलं पाहिजे, काय नेमके विचार केले गेले पाहिजेत, अगदी संबंध देशामध्ये म्हणजे ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत आणि कॉस्मोपॉलिटन शहरांपर्यंत चित्रकला म्हणजे ज्याच्यात डिझाईन आहे त्या डिझाईनला जर किंमत नसेल तर मग देश प्रगतीकडे जाणार कसा. चीन पुढे गेलं, त्याच्यामध्ये डिझाईन त्यांच्याकडे महत्त्वाचं मानलं गेलं आणि नेमकं काय व्हायला पाहिजे त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. पण आता घेऊया एक ब्रेक. IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याबरोबर आहेत विख्यात चित्रकार प्रभाकर कोलते.
त्यांच्याशी आपण सगळं जाणून घेणार आहोत बोलून की चित्र काय आहे, चित्र काय सांगतं, चित्रासाठी काय केलं पाहिजे. कोलते साहेब, स्वागत आहे आपलं IBN लोकमतमध्ये. थँक्यू. पहिला या निमित्ताने प्रश्न विचार असा वाटतो की हे तुम्ही आता पाहिलं चित्र, म्हणजे एका खेड्यामध्ये असं वर्कशॉप होतंय की जिथे चित्रकार एकत्र आलेले दिसत आहेत आम्हाला, आणि ते एकत्र येऊन व्यक्त होत आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना जसं सुटेबल वाटतं. पण हे सगळं एकीकडे होत असताना अलीकडे हे प्रयत्न होत आहेत, पण एकंदरीतच तुमचा एवढा प्रवास आहे, भारतीय चित्रकला आणि भारतीय समाज यांचा जर विचार केला तर आज चित्रकार असोत किंवा चित्र असोत, तेवढी या समाजात चित्रकारांना, चित्रांना एकूणच प्रतिष्ठा आहे का, की त्यांची मूल्य जो ओळखण्याची आपल्या समाजामध्ये आहे का, म्हणजे सुरुवात झालेली, किंवा काय आहे परिस्थिती? प्रतिष्ठा नाही आहे अनफॉर्च्युनेटली. पण ही प्रतिष्ठा मागून मिळत नाही, आणि प्रतिष्ठा मिळवायची असते, मागायची नसते. आमचे जे चित्रकार आहेत ते जेव्हा असं सोचतील की मी काहीतरी, माझं काम प्रतिष्ठित आहे, मी नाही, मला काही प्रतिष्ठित काम करायचं आहे. प्रतिष्ठित होणे म्हणजे कणखर होणे, आणि प्रतिष्ठा करणे म्हणजे स्थापना करणे, असा त्याचा अर्थ आहे या संस्कृत. तर ती प्रतिष्ठा, तुम्ही काहीतरी प्रतिष्ठा करताय आणि याच्यात स्वतःला झोकून देण्याची जोपर्यंत तुमच्या ताकद येत नाही. आता जे मी म्हणत होते, एक चित्रकार असा असतो की त्या प्रतिष्ठेसाठी काम करतो, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नाही, काहीतरी स्थापना करण्याची प्रयत्न करत असतो, निर्मिती. येस. आणि दुसरा असतो तो समाजाकडे बघत असतो आणि करत असतो, म्हणजे त्याला समाजाला काहीतरी द्यावं असं वाटतं. म्हणजे त्यात चूक काही नाही, हे दोन प्रकार आहेत. पण त्याला त्याची प्रतिष्ठा जी असते ती काम चालवू असते. आज आहे, उद्या नसेल. आज समाजाला आवडतं, उद्या आवडणार नाही. पण हे जे प्रतिष्ठा ज्या कामाची करतोय तो, त्याने तो कधी विसरला जात नाही. एक चित्र 1.5 कोटीला विकलं गेलं, एक चित्र अमुक एका $1 विकलं गेलं. तर हा जो प्रकार आहे, म्हणजे आज भारतीय समाजात घडतं, जगामध्ये घडतं, भारतीय समाजामध्ये जास्ती घडतं. पण हा काय प्रकार आहे, म्हणजे काय? कारण का आपला समाज आहे ना, पोटभरू समाज आहे. त्यांना पोटाची चिंता जास्त आहे, पैसे पाहिजेत. सगळ्यांचं स्वप्न बघा ना, तू कुठल्याही फॅमिलीमध्ये, मला श्रीमंत व्हायचंय, मला बंगला बांधायचा, मला गाडी घ्यायची. बरं, एक गाडी घेतली, अजून एक घेतो, 2 घेतला, अजून एक घेतो. कुठे काय काय चाललंय त्याला? बाकी काय, तू कल्चरली किती श्रीमंत झाला हे तो बघत नाही. मी मॉनिटरीली किंवा फिजिकली किती श्रीमंत झालो. 1.5 कोटीला चित्र विकत घेतलं म्हणजे कलेची कदर नाही. ती 1.5 कोटी, त्याच्या डोक्यात 1.5 कोटी असतात. अरे, एका चित्राला 30 कोटी मिळाले, 1.5 कोटी पण नाही, 30 कोटी मिळाले आता गायतोंडेंना. आणि गायतोंडे त्यामुळे माहिती आहेत, ते दुर्दैव आहे. गायतोंडेंच्या चित्रामुळे ते माहिती नाहीत, तर त्यांना 30 कोटी मिळाले त्यांच्या चित्राला, म्हणून मला अरे हे कैसा होतंय, क्या होतंय. अभ्यास आणि क्रिएटिव्हिटी याच्यात फरक आमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. सिलेबसमध्ये अभ्यास कसा करायचा तेवढं सांगतात, का करायचा ते नाही सांगत. ते सिलेबसमध्ये नाहीच आहे, आणि ते मास्तरांच्या डोक्यातही नाही आहे. पण मग त्यामुळे ते आमच्या विद्यार्थ्यांच्याही डोक्यात येत नाही. ते चित्र काढतात म्हणजे काय करतात, एक क्राफ्ट असते त्यांची, क्राफ्ट चांगली समजते. ती क्राफ्ट समजण्यासाठी एज्युकेशन आहे. हा, त्यातून काही विषय समजतात, पण त्यातला आशापासून हे फार दूर आहेत. ते आशा याच्यात कदाचित राहिले कायम 5 वर्ष. ते जे त्या स्कूलमध्ये, डेड स्कूलमध्ये राहतात 5 वर्ष, त्याऐवजी एक जण इथे राहायला 5 वर्ष, तर त्याच्या डोक्यात प्रकाश पडू शकतो. ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. बिकॉज आय फील आर्ट कॅनॉट बी टॉट, आर्ट हॅज टू बी लर्न. आणि मला वाटतं चित्रकार मुळात मवाळ धर्मी आहे. तो त्याला असं मोर्चा काढता येत नाही, तो भांडत नाही, तो सहन करतो. लक्षात आलं का? आणि हा इथेच नाही, जगभरचे चित्रकार सहनशील आहेत, कारण ही सहनशीलता त्यांच्या कामासाठी आवश्यक आहे. लक्षात, म्हणून ती खर्ची घालत नाही तशा मोठ्या. आणि आपल्याकडे उलट चित्र दिसतं, म्हणजे एकतर प्रतिष्ठा नाही, पण एखाद्या चित्रकाराने चित्र काढलं तर त्याच्यावरनं वाद आणि वादंग खूप मोठे होतात. खूप होतात. कारण काय, आय लेट मी टेल, म्हणजे वाईट वाटतं मला, मी त्या समाजाचं अंग आहे, भाग आहे. आपला समाज आहे ना, आंधळा आहे, डोळे असून आंधळा आहे. 4 डोळे, 2 काचा, 2 खाचा, त्यापैकी फक्त खाचा आहेत त्याच्याकडे, काचा नाही. आणि सॉरी, काचा आणि खाचा आहेत, डोळे नाही आहेत. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांचे विचार आहेत, आणि
चित्रकारांनी एकत्र यायला हवं, व्यक्त व्हायला हवं. यासाठीच अशा अभिसरणाची, सामाजिक अभिसरणाची गरज म्हणून अखंड लोकमंचने केलेलं हा उपक्रम आहे, त्याचं सगळीकडेच कौतुक होतंय.